सुरुवातीला आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे। पोह्यांमध्ये पाणी टाकून आपल्याला हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पोहे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला हाताने ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये इथे अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। रवा आणि बटाटा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला, 2 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, 1 छोटा टोमॅटो टाकलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून टाकायची आहे। इथे 5-6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। कढीपत्त्याची पाने आपल्याला ही बारीक कट करून टाकायची आहे। आता याच्यामध्ये मी इथे पाव चमचा जिरे टाकलेले आहे। 4 ते 5 काळी मिरी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली होती ती टाकलेली आहे। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकला आणि किंचित हळद टाकलेली आहे। आता आपल्याला भिजलेले पोहे घ्यायचे आणि ते या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आता इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या पद्धतीने याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे मिश्रण पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असेल तर त्या देखील तुम्ही टाकू शकता, जसे की गाजर, शिमला मिरची। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्या पद्धतीने आपण याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तर आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं मिश्रण हे हातात घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून आपण हे गोळे चपटे करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे कटलेट तयार करून घ्यायचे आहे। तर आता ह्याच पद्धतीने मी सर्व मिश्रणाचे कटलेट तयार करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपल्याला हे कटलेट तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि 1 मिनिटांनी आपल्याला हे कटलेट पलटी करून घ्यायचे आहे। तर दोन्ही बाजूनी छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहे। तर खूपच छान कुरकुरीत असे कटलेट झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।